नमस्कार. सध्या शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या बातमीची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि ती म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची. आता ही योजना नक्की आहे तरी काय आणि याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो? चला याचबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. बरं, ही फक्त काही साधी चर्चा नाहीये. असं कळतंय की सरकार एका नवीन योजनेवर खूप गांभीर्याने विचार करतंय आणि जर ही योजना आली तर लाखो शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगराखालून थोडा मोकळा श्वास घेता येईल. आणि या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे हा आकडा 2 लाख रुपये. हो, बरोबर ऐकलंय. सरकार प्रत्येक शेतकऱ्याला तब्बल 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे असं म्हटलं जातंय. पण मग सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो की ही रक्कम मिळणार तरी कोणाला, नाही का? हाच प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून आहे. आणि लगेचच दुसरा प्रश्न मनात येतो की ठीक आहे, पण हा दिलासा मिळणार कधी? तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं, जी काही माहिती आतापर्यंत समोर आली आहे त्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हा जो प्रस्ताव आहे तो नेमका काय आहे. म्हणजे या कर्जमाफीचा मुख्य उद्देश तरी काय ठेवण्यात आलाय? तर बघा, या योजनेचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे पीक कर्जाचं ओझं आहे ते कमी करायचं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या थोडं स्थिर करायचं. हेच या योजनेमागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातंय. बरं, आता येऊया त्या मुद्द्याकडे ज्याची सगळेच जण वाट बघतायत. म्हणजे फायदा नक्की कोणाला मिळणार? कोणते शेतकरी गट आहेत जे या योजनेसाठी पात्र ठरू शकतात? तर जी माहिती आतापर्यंत समोर आली आहे त्यानुसार असं दिसतंय की ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे, जे लहान आणि अल्पभूधारक आहेत आणि ज्यांनी राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकांमधून कर्ज घेतलंय, असे शेतकरी या योजनेच्या केंद्रस्थानी असतील. आता फायदा कोणाला मिळेल हे पाहिलं, पण तितकंच महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं की कोण या योजनेतून वगळलं जाऊ शकतं, म्हणजे कोणाला याचा लाभ मिळणार नाही. इथे आपल्याला एक सरळ विभागणी दिसते. म्हणजे बघा, एका बाजूला लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांनी पीक कर्ज घेतलंय, हे झाले संभाव्य लाभार्थी. आणि दुसऱ्या बाजूला मोठे जमीनदार ज्यांनी व्यावसायिक कारणांसाठी कर्ज घेतलंय. आणि विशेष म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात ते या योजनेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे. पण इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. ही जी काही सगळी माहिती आहे ना, ती सध्याच्या अंदाजांवर आधारित आहे. अंतिम नियम काय असतील, निकष काय असतील, हे सगळं सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच कळेल. चला, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे ही घोषणा होणार तरी कधी? तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की यासाठी फार वाट बघावी लागणार नाहीये. शक्यता अशी आहे की सरकार येत्या काही दिवसांमध्येच किंवा फार तर पुढच्या विधानसभा अधिवेशनात याबद्दलची घोषणा करू शकतं. ओके, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक सारांश घेऊया. म्हणजे सध्याची नेमकी परिस्थिती आहे तरी काय? थोडक्यात सांगायचं झालं तर एक मोठ्या कर्जमाफीचा प्रस्ताव चर्चेत आहे हे नक्की, पण त्याचे अंतिम नियम काय असतील, कोण पात्र ठरेल, हे अजूनही ठरलेलं नाहीये. ते अजून गुलदस्त्यातच आहे. आणि म्हणूनच या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण विचार करा, जर ही योजना खरोखरच लागू झाली तर याचा थेट फायदा लाखो शेतकरी कुटुंबांना होईल. त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा आर्थिक दिलासा ठरू शकतो. पण हे सगळं ठीक आहे, तरीही जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की अशा कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा फक्त तात्पुरता भार कमी होणार आहे की त्यांच्या ज्या दीर्घकालीन आर्थिक समस्या आहेत त्यावरही याचा काही खराखुरा परिणाम होईल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?